मला एवढं सांगा, करू शकतो का हा डबा रिकामा? बोला रे, करू शकतो, आपल्याच हातात आहे. पण आपण इतके गुंतून राहिलोय की किती त्या शरीराला आणि मनाला कष्ट देणार आहोत. का आणि कशासाठी? एका क्षणाचा भरोसा आहे का? कधी बोलावणं येईल, हा देह कधी सोडावा लागेल हे कुणाला माहीत आहे का? कुणालाच माहीत नाहीये. मग आम्ही इथे किती अडकलोय आणि ह्या देहाला आणि ह्या मनाला का यातना देतोय? स्वतःच यातना देतोय. मग परमेश्वराचं अस्तित्व राहण्यासाठी, परमेश्वराचा तो आनंद मिळण्यासाठी, परमेश्वराला सच्चिदानंद असं म्हटलं जातं, सच्चित आनंद. मग सच्चिदानंद, तो आनंद मिळवण्यासाठी हा देह या विकारातून, ह्या विचारातून आम्हाला मोकळा केला पाहिजे, रिकामा केला पाहिजे. पण आम्ही तो करत